श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833। गेल्या 4 वर्षांपासून नाशिक मध्यवर्ती कारागृहामध्ये न्यायालयीन बंदीत असलेले इगतपुरी तालुक्यातील नांदगाव येथील हरिश्चंद्र भंडारी यांच्या लिव्हरला सूज आली, तसेच नाकाचं हाड वाढलंय असं सांगत त्यांनी मला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात घेऊन चला अशी मागणी मध्यवर्ती कारागृहाचे डॉक्टर ससाणे आणि डॉक्टर खैरनार यांच्याकडे केली। वारंवार उपचारासाठी मागणी करूनही नाशिक मध्यवर्ती कारागृह प्रशासनाने कुठलीही दखल न घेतल्याने हरिश्चंद्र भंडारी यांनी शनिवारपासून उपोषण सुरू केलं। याबाबत हरिश्चंद्र भंडारी यांनी अधिक माहिती दिली आहे। मला ऑपरेशन करायला यायचं होतं सिव्हिलला, तर मी 11 तारखेला आलो होतो, तर मला डॉक्टरने लिहून दिलं का तुमचं ऑपरेशन साठी 15 तारखेला या। त्यानंतर मी डॉक्टरकडे गेलो, मला म्हणलो 15 तारखेला बोलवले पाठवा। त्याच्यानंतर मला पाठवलं नाही, मला म्हणे सिव्हिलला ऍडमिट व्हायचे 70 ते 60 हजार रुपये लागतात। त्यानंतर मी 24 तारखेला गाड आले, मी म्हणलो मला का नाही पाठवलं, म्हणे पैसे लागतात तेव्हा जाशील तू, असं नाही जाणार। त्यानंतर ते 25 तारखेला गाड आले, मी गाड आले तर मी आलो, म्हणलो मला पाठवून द्या, म्हणे तुला सांगितलं नाही एकदा सिव्हिलला गेल्याचे 60 ते 70 हजार रुपये लागतात। हे अख्तर डॉक्टर, ससाने डॉक्टर आणि खैरनार डॉक्टर। त्यानंतर मला म्हणे तू फास घे, नाही तर तू डोका फोडून घे आमच्या समोर, आम्ही तुला काय, आम्हाला काय जबाब द्यायचे ते देऊ, आम्हाला काय करायचं करू। तसेच जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यासाठी 70,000 रुपयांची मागणी केल्याचा आरोप हरिश्चंद्र भंडारी यांच्या नातेवाईकांनी केला। माझे काका ते 4 वर्षापासून जेलला आहेत, तर त्यांच्या लिव्हरला सूज आली होती आणि नाकाचा हाड वाढला होता। तर तिकडं ते मध्ये डॉक्टरांच्याकडे गेले, पण ते बोलतात का पैशाची मागणी करत होती 70,000 रुपयाची। त्यांचा उपचार इथं एकदम ठीकठाक झाला पाहिजे। जेलमध्ये त्यांना नाही का, माझा भाऊ पण चुलत भाऊ जेलमध्ये, त्याला मारायची जेलरने धमकी पण दिली का, ते नाही का नाना 4 दिवसापासून उपोषण पण केलं। सध्या त्यांच्यावर नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। नाशिक मध्यवर्ती कारागृहातील प्रशासनाने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी 70,000ची मागणी केल्याने नाशिक कारागृहात नेमकं चाललंय काय असा प्रश्न ऐरणीवर आलाय। मागील काही दिवसांपूर्वी अहमदनगर येथील बंदीवानाचा याच कारागृहात मारहाण झाल्याचा प्रकार समोर आला। त्यामुळे नाशिक मध्यवर्ती कारागृहात हम करो सो कायदा असा प्रकार सुरू असल्याचं दिसून येत आहे, अशी चर्चा सध्या सुरू आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अनिल केदारे।